मी रामेश्वर गंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर. नांदेड शहरामधून गेल्या काही दिवसामध्ये वारंवार दुचाकी चोरीला गेलेले आहेत आणि सदर प्रकरणामध्ये जे जे गुन्हे दाखल आहेत ते दाखल गुन्ह्यांचा तपास करून ते गुन्हे उघडकीस आणण्याबाबतचे आदेश आपण शहरातील सर्व डीबी पथकाला दिले होते. त्यामध्ये शिवाजीनगरच्या डीबी पथकाने गुन्हेगार पथकाने एक संशयित इसम जो यापूर्वी अभिलेखावरला मोटरसायकल चोर आहे रमेश कायापास त्याला ताब्यात घेतलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी शहरातील तसेच नांदेड जिल्ह्यातील आणि काही बाहेर राज्यातील तेलंगणा येथून देखील गाड्या चोरल्याची कबुली दिली होती आणि त्याच्याकडून आतापर्यंत एकूण 15 गाड्यांची रिकव्हरी आपल्याकडे करण्यात आलेली आहे. या 15 पैकी एकूण 13 ज्या गाड्या आहेत त्या आपल्या नांदेड शहरातील त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि ज्या उर्वरित 2 गाड्या आहेत, 2 मोटरसायकल आहेत त्या तेलंगणा राज्यातील असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. सदर प्रकरणामध्ये तेलंगणा राज्यामध्ये गुन्हा दाखल आहे किंवा नाही याची खात्री आमच्याकडून करण्यात येत आहे. या ज्या गाड्या आहेत की रामेश्वर गंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर. नांदेड शहरामधून गेल्या काही दिवसामध्ये वारंवार दुचाकी चोरीला गेलेले आहेत आणि सदर प्रकरणामध्ये जे जे गुन्हे दाखल आहेत ते दाखल गुन्ह्यांचा तपास करून ते गुन्हे उघडकीस आणण्याबाबतचे आदेश आपण शहरातील सर्व डीबी पथकाला दिले होते. त्यामध्ये शिवाजीनगरच्या डीबी पथकाने गुन्हेगार पथकाने एक संशयित इसम जो यापूर्वी अभिलेखावरला मोटरसायकल चोर आहे रमेश कायापास त्याला ताब्यात घेतलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी शहरातील तसेच नांदेड जिल्ह्यातील आणि काही बाहेर राज्यातील तेलंगणा येथून देखील गाड्या चोरल्याची कबुली दिली होती आणि त्याच्याकडून आतापर्यंत एकूण 15 गाड्यांची रिकव्हरी आपल्याकडे करण्यात आलेली आहे. या 15 पैकी एकूण 13 ज्या गाड्या आहेत त्या आपल्या नांदेड शहरातील त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि ज्या उर्वरित 2 गाड्या आहेत, 2 मोटरसायकल आहेत त्या तेलंगणा राज्यातील असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. सदर प्रकरणामध्ये तेलंगणा राज्यामध्ये गुन्हा दाखल आहे किंवा नाही याची खात्री आमच्याकडून करण्यात येत आहे. या ज्या गाड्या आहेत ह्या प्रामुख्याने किनवट तालुक्यातून ताब्यात घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या गावांमधून आणि या चोरीला गेलेल्या गाड्यामध्ये एकूण 13 प्रकरणामध्ये आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलिसांना गुन्हे दाखल आहेत. नाही, हा जो आहे हा अभिलेखावरला आरोपी आहे. हा नेहमी एकटाच शहरामध्ये येतो, एक मोटरसायकल चोरतो आणि ग्रामीण भागामध्ये नेऊन विकतो अशी याची मूळच आहे. यामध्ये आतापर्यंत कुठली एखादी गँग आहे असं निष्पन्न झालेलं नाही.